बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल. आता मी सकाळी म्हणजे 5:30ला चालली आहे मॉर्निंग वॉकला आणि गेटच्या बाहेर निघतात आजीबाबाही मला दिसले. किती मस्त दोघंही जात आहे वॉकला, म्हणजे दोघंही एकमेकांची हेल्थची काळजी घेत आहे. आणि हे बघा रस्ता केवढा शांत आहे. जर ह्याच रस्त्याला थोडं 10-11 नंतर जर आलं ना तर इथे तुम्हाला फक्त गाड्या दिसणार. आणि हे बघा सकाळी बाहेरचं एवढं सुंदर छान असं वातावरण, एकदम मस्त ऑक्सिजन, कारण सध्या गाड्या वगैरे जात नाही ना रस्त्याने. आणि सकाळची ती थंड हवा, वाव काय फिलिंग असते. ह्या फिलिंगसाठी मी मॉर्निंग वॉकला जायला लागली आता. आणि आता हे परतीच्या रस्त्याने. अजून एवढी कॅमेरा फ्रेंडली मी झालेली नाही आहे, त्याच्यामुळे जास्त बोलता येत नाही मला. आता 5:30ला निघाली ते 6:30पर्यंत 1 तास वॉकला जातो आम्ही. मी, माझी फ्रेंड आहे प्रियंका आणि अजून एक आहे, आम्ही अशा 3 जणी जातो. आता मी आली आहे घरी. हे बघा आमच्या कॉलनीमध्ये एक आहे की अजून झाडं खूप आहेत आणि त्याच्यामुळे ना इतकं सुंदर वाटतं ना त्या झाडांमुळे. हेच जर प्रॉपर गावात जर गेलं ना तर बापरे दुपारी जावंसंच वाटत नाही गावामध्ये. आली मी घरी. आता घरी येताच 6:30 वाजता आर्या बेबूला उठवायचं, त्यांच्या स्कूलची तयारी फटाफट करायची. आणि मी पटापट स्वयंपाक करून घेते टिफिनसाठी. एक कोरडी भाजी, पोळी, अजून काही वेगळं बनवता वगैरे वेगळं बनवते. आणि दोघं-तिघांनाही रेडी करून 8:15ला जातो आर्या बेबू, 7:30ला जातात, कारण स्कूलचा टायमिंग आमचा चेंज झालेला आहे. आणि हे बघा मी 5ला उठूनच कणिक मळून गेलेली होती, म्हणजे तिकडनं आले की जास्त घाई नको व्हायला. आणि आता कांद्याची पात बनवायची वगैरे आहे. आता बेबू आज स्कूलला नाही गेलेली आणि आमची सांबारच रेडी झाली आहे. आमचं टी-शर्ट टर्न कर काढू बा. इकडे बघ छोटा मटका इकडे बघ. ताडू वा वा इकडे बघ साडू वा. आज बेबो पण बोलली की आहे मी पण येते सोडवायला. म्हटलं ठीक आहे चल. आणि हे टी-शर्ट तुम्ही बघितलंच असेल, त्याच्यावर नाव वगैरे. हे ताडोबाचं गेल्या 2 वर्षापासून आम्ही न्यू इयरला ताडोबाला जातो आहे. साऊचा बर्थडेही तिकडेच सेलिब्रेट होतो आणि मुलांना ताडोबा इतका आवडतो. लास्ट इयरला आम्ही सगळे बहिणींचे मुलं वगैरे सगळेच गेलेलो, तर ह्या वर्षी मुलांनी कंटाळा केलाच नाही. म्हणजे पहाटे 5:30ला उठून आणि रेडी होतात मुलं सफारीसाठी जाण्यासाठी. आणि खूप इंटरेस्टेड, म्हणजे नेचर काय ती फिलिंग, काय ती शांतता. खरंच तुम्ही सगळ्यांनी एकदा ताडोबाला नक्की भेट द्या. आणि इथं येऊन बसलेलो आहे, बसची वाट बघतो. आणि काय करतोय आम्ही, त्याचसोबत कोथिंबीर वडी खायचं काम चाललेलं आहे. दिसला काल रात्री इथे पण तिथं पण आहे, तो खाली पडला. काल रात्री मिट्टीवाला आला होता, इथून असा आला आणि परत रिटर्न गेला बरं का. आणि परत आला आणि हा घरानंतर ठक जोरात वाजवतो आणि लगेच पुढे निघून जातो. मागे हेडलाईट
आणि हा साऊ बदमाश रस्त्याने ज्या गाड्या जातात ना त्यांच्या आवाजावरती डान्स करतो. बाबा काय मुलं डोकं लावतील, एकदम जबरदस्त, विचारायलाच नको. आणि आज दुपारी मी दुसरे काही शूट काही केलंच नाही कारण मला जमलंच नाही करायला. आणि संध्याकाळी इथे आम्ही मस्तपैकी काय करतोय, मुलं मस्त इथे ओपन प्लेसमध्ये खेळत आहे आपल्या मंदिरा शेजारीच. आणि दुपारी मी थोडीशी बाहेर गेली होती, किराणा दळण हे ते बऱ्याच गोष्टी होत्या, त्याच्यामुळे म्हणजे कधी कधी ह्या गोष्टी करायच्या लक्षातही राहत नाही माझ्या. पण आता हळूहळू या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील कारण दाखवाव्या लागतात काय करते मी काय नाही. आणि बघा आम्ही इथे 7चं आलेलो, ते आत्ता रात्रीचे 9 साडेनऊ झालेले तरीही आमचं खेळणं थांबलेलं नाही. चला तर मग हा असा होता आज माझा छोटासा ब्लॉग. माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन लावायला विसरू नका कारण त्याच्यामुळे जेव्हा जेव्हाही व्हिडिओज येतील तर तुम्हाला लगेच तुमच्या स्क्रीनवर तिथे दिसतील. चला तर मग बाय, भेटूया, हॅपी टाईम, गुड नाईट.